नमस्कार, मी दीप्ती आणि दीप्तीज किचन अँड ब्युटी टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण मूग डाळ खिचडी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी 2 ते 3 चमचे तेल तापायला ठेवलं होतं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातले आणि हे जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घालूया. कढीपत्त्याचे पाने छान तडतडली की त्यामध्ये एक मध्यम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला तो घातला आणि 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते घालायची. त्यानंतर 1 टोमॅटो घालायचा बारीक कट करून. 1 चमचा हळद ही या मिश्रणातच घालायची जेणेकरून ती तेलात छान भाजली जाईल आणि छान वास येईल. छान रंगसुद्धा येतो हळदीमुळे. 1 चमचा मीठ घातलं आहे. आता 2 चमचे मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. 2 ग्लास. बघू शकता. आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण इकडं 1 वाटी तांदूळ घ्यायचे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. ती स्वच्छ निवडून घ्यायची, साफ करून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये डाळ तांदूळ घालून घेऊया आणि 2 ते 3 शिट्टी होईपर्यंत छान मऊसूत शिजवून घेऊया. बघू शकता आपली खिचडी रेडी आहे. आपण ही खिचडी लहान मुलांनासुद्धा चारू शकतो. खूप पौष्टिक आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा.